नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन एखाद्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करायची असेल तर त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्यातील काही महत्त्वपूर्ण तरतुदीनुसार महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये तक्रार दाखल कशी करता येईल, कोणत्या परिस्थितीत तक्रार दाखल करता येईल, कोणत्या परिस्थितीमध्ये तक्रार दाखल करता येणार नाही आणि तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला जो न्याय आहे किंवा जी चौकशी आहे ती किती दिवसापर्यंत होऊ शकेल या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की समाजामध्ये काही विघातक कृत्य जर झालं, भांडण झालं, कौटुंबिक वाद झाला तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीला शासन करण्यासाठी किंवा शिक्षा करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करावी लागते. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच तुमची तक्रार खरी म्हणून पोलीस हे लगेच गुन्हा दाखल करत नाही, कारण त्यासाठी त्यांना प्रथम माहिती अहवाल हा दाखल करण्यापूर्वी म्हणजे FIR दाखल करण्यापूर्वी त्यांना तुमच्या प्रकरणाची माहिती आणि परिस्थिती समजून घ्यायची असते, जेणेकरून तुम्ही दाखल केलेली तक्रारी खरी आहे का खोटी हे त्यांना तपासता येतं. या संदर्भातला नियम 2023 पर्यंत असा होता की तक्रार दिल्यानंतर 14 दिवसाच्या आत म्हणजे 2 आठवड्यात तुमच्या तक्रारीचं निरसन केलं जात होतं. म्हणजे तुम्ही जर आज रोजी तक्रार दाखल केली तर संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनला बोलवून त्याच्याकडनं तक्रारदाराने जी काही तक्रार दिली त्याच्यातली माहिती खरी किंवा खोटी हे तपासून त्या व्यक्तीविरुद्ध FIR दाखल करायचा का NC तर हे ठरवलं जायचं आणि त्यानंतर त्या प्रकरणाचा निपटारा केला जायचा. परंतु आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्यातील काही विशिष्ट कलम त्या कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आली आणि या कलमांनुसार आता जर पोलिसांनी तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल केली तर त्याविरुद्ध तपास करण्यासाठी 6 आठवड्यांचा वेळ म्हणजे जवळपास 42 दिवसांचा वेळ हा जाणार आहे. 42 दिवसांचा वेळ का? कारण यामध्ये अनेक पोलिसांना असं जाणवलं महाराष्ट्र शासनाला NCRBच्या रिपोर्टनुसार की 100 तक्रारींमध्ये 50 ते 30 तक्रारी या खोट्या स्वरूपाच्या असतात आणि खोट्या स्वरूपाच्या तक्रारी जर दाखल झाल्या तर त्याचा निपटारा करणं पोलीस स्टेशनला आणि त्यानंतर त्याचा जो भार असतो तो न्यायालयावर देखील पडतो. तर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने आता या कायद्यातील तरतुदीनुसार 6 आठवड्यांची वेळ मागितली. म्हणजे आज जर तुम्ही अशा स्वरूपाची तक्रार दाखल केली तर तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला लगेच न्याय मिळणं शक्य नाही. तर त्यासाठी 42 दिवस कमीत कमी वाढ पाहावी लागेल. म्हणजे तुम्ही दाखल केलेली तक्रारीमध्ये किती तथ्य आहे, किती खरेपणा आहे हे तपासून घेतल्यानंतरच त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करायचा किंवा नाही करायचा हे ठरवण्याचा अधिकार पोलिसांना दिला आहे. आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक गुन्ह्यांमध्ये या स्वरूपाची चौकशी होईल का? तर नाही. यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्या गुन्ह्यांमध्ये 3 ते 6 वर्षापर्यंतची शिक्षा ही दिलेली असेल तर अशाच गुन्ह्यांमध्ये प्रथम चौकशी करावी लागेल. म्हणजे प्रिलिमिनरी इन्क्वायरी ज्याला आपण म्हणतो, तर म्हणजे थोडक्यात दखलपात्र गुन्ह्यांमध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी ही केली जाईल आणि प्रिलिमिनरी इन्क्वायरी केल्यानंतरच जर पोलिसांना असं जाणवलं की तक्रारीमध्ये तथ्य आहे, खरेपणा आहे, तरच मात्र अशा परिस्थितीमध्ये ही तक्रारी नोंदवून घेतली जाईल. आणि 42 दिवसांचा वेळ का? तर जे काही पुरावे किंवा जे काही एव्हिडन्स असतील तर ते देखील त्यांना गोळा करता येतील. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने 42 दिवसांची मुदत ही त्यामध्ये केली. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की याचा जो काही परिणाम आहे तर हा परिणाम म्हणजे प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. काही लोकांचं असं म्हणणं असेल की पोलीस स्टेशनला जाऊन देखील काही पोलीस तक्रार दाखल करत नाही, परंतु तसं नाही आहे. खरी परिस्थिती अशी असते की तुम्ही जर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जर त्यांच्यासमोर दिला, समजा तुमची
मारामारी झाली किंवा एकमेकांना झटापट झाली आणि अशा वेळेस जर तुम्हाला दुखापत झाली असेल तर दुखापत झाल्यानंतर जेव्हा तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट पोलिसांना आणून देतात तर अशा परिस्थितीमध्ये त्या मेडिकल सर्टिफिकेटच्या आधारावर पोलिसांना तक्रार दाखल करणं हे 100% बंधनकारक असतं. परंतु तुम्ही फक्त आरेरावी केली, शिवीगाळ केली किंवा धक्काबुक्की केली अशी जर तक्रार घेऊन गेले तर मात्र अशा परिस्थितीत तुमची तक्रारीवर ते लक्ष देत नाही, कारण त्यामध्ये त्यांना असं वाटतं की सदरची तक्रार ही खोटी आणि तथ्यही नाही. त्यामुळे तुम्ही जर तक्रार द्यायला जर जात असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे दखलपात्र गुन्हा झाला आहे अशा स्वरूपाचे पुरावे पाहिजेत. त्यानंतरच तुमची तक्रार ही लगेच दाखल करून घेता येते. परंतु आता या संदर्भात 42 दिवसांचा विलंब देखील त्यासाठी होणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.